नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. बारामती लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघात आपलाच मोठा विजय होईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. यासह पाहूया दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी पुढील एक तासात. आज बारामती लोकसभा मतदारसंघातून मी उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे. लोकांचा प्रचंड प्रतिसाद आहे. महायुतीच्या सर्वच मोठ्या नेत्यांचा मोठा सपोर्ट आहे, आपल्याला सगळ्यांना दिसलेला आहे. त्यामुळे नक्कीच विजय हा चांगल्या प्रकारचा असू शकतो. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही हजर होते. कशा पद्धतीने ताकद होईल? आज मैंने नामांकन दाखिल किया है. जनता का बहुत बड़ा प्रतिसाद आपने भी देखा है. बहुत बड़ा प्रतिसाद है. लोगों में बहुत ऊर्जा है और महायुति के सब बड़े नेताओं का भी बहुत सपोर्ट है. इसलिए विजय निश्चित है. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीला सुरुवात झाली असून बारामती लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार हे आज आपल्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि तत्पूर्वी या ठिकाणी त्यांची जाहीर शुभारंभ सभा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. आपल्यासोबत रुपालीताई साखणकर आहेत. ताई, काय सांगाल? आज सुनेत्रा पवार उमेदवारी अर्ज दाखल करतात. आज महायुतीच्या उमेदवार म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघातून आदरणीय सुनेत्रा वहिनी हा अर्ज दाखल करत आहेत. पहिल्या दिवसापासून बारामती लोकसभा मतदारसंघातील नागरिकांचा प्रचंड मोठ्या प्रमाणातला उत्साह आणि पाठिंबा आहे. गेली 20 वर्ष वहिनींनी केलेलं सामाजिक कार्य, त्याच्यामुळे प्रचार यंत्रणेमध्ये फिरत असताना मी स्वतः त्यांच्याबरोबर आहे. अनेक सामाजिक कार्य करत असताना अनेकांना केलेली मदत असेल, वैद्यकीय मदत असेल, विद्याप्रतिष्ठान, पुणे युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून, त्याचबरोबर बारामती हायटेक टेक्सटाईलच्या माध्यमातून दिलेले रोजगार. आज फिरताना एक प्रकर्षणी गोष्ट जाणवती, म्हणजे एक वहिनींचं स्वतःचं अस्तित्व, दातृत्व आणि कर्तृत्व आहे ते पाहायला मिळतं. ताई, त्यांची पहिलीच निवडणूक आहे आणि तीही लोकसभेची. निवडणूक पहिली असली तरी निवडणूक यंत्रणा त्यांनी अनेक वेळा दादांच्या संदर्भातल्या हाताळल्या. दादांनी जेव्हा जेव्हा निवडणूक लढवल्या, दादा कायम भाषणामध्ये एक वाक्य सांगतात की मी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात जे काही उमेदवार दिले जातात त्यांच्या प्रचाराच्या निमित्तानं मी फिरत राहतो आणि एक दिवस अगोदर बारामतीमध्ये फक्त सांगता सभेला येतो, तरी बारामतीची जनता मला लाखाच्या पुढचं मताधिक्य देऊन विजयी करतात. हे लाखाच्या पुढचं मताधिक्य देत असताना दादांच्या पाठीमागं सावली म्हणून काम करत असताना वहिनींनी ही सगळी यंत्रणा जवळून हाताळलेली आहे, पाहिलेली आहे, त्यातनं त्या प्रक्रियेमध्ये आहेत. त्याच्यामुळं निवडणूक जरी पहिल्यांदा लढत असले तरी गेल्या अनेक वर्षाचा त्यांचा हा अनुभव आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा जनसंपर्क देखील फार मोठ्या प्रमाणातला दांडगा आहे. ताई, दादा एक दिवस आधी सांगायचे आणि त्यांना लीड मिळायची असं तुम्ही सांगितलं, परंतु आता राष्ट्रवादीमध्ये 2 गट पडलेले आहेत. कुठेतरी निवडणूक ही भावनिक होते, त्यामुळे काय बघता? भावनिक निवडणुकीने जनतेचे प्रश्न सुटत नाही. भावनिकता संपलेली आहे. भावनिकतेमुळे ना रस्त्याची कामं होणार आहेत, ना लोकांचे प्रश्न सुटणार आहेत, ना इतर समस्या आहेत त्या सुटणार आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार आहेत. त्याच्यामुळे भावनिक राजकारण हे तात्पुरतं असतं. भावनिक राजकारण संपलेले. महाराष्ट्राची जनता ही विकासाच्या मुद्द्याबरोबर, विकासाच्या धोरणासोबत आहे, त्याच्यामुळे ती महायुतीसोबत आहे. कुठेतरी दादांवरती कुटुंबांमधून पण टीका केल्या जाते. राजेंद्र पवार म्हणतात की वाढपी असला म्हणजे जेवण त्यांनीच बनवलं असं होत नाही, अशी टीका ती अजितदादा. तो त्यांच्या कुटुंबाचा प्रश्न आहे, त्याच्यावरती त्यांच्या कुटुंबातले म्हणून काही प्रतिक्रिया देतील. ताई, दुसऱ्या बाजूला आपण बघतोय की सुप्रिया सुळे असं म्हणतायत की मी महिलांचा आदर करते, सुनेत्रा वहिनी ह्या मोठ्या आहेत, मला आई समान आहेत आणि कुठंतरी एकमेकांवरती टीका पण केल्या जाते. मोठ्या भावाची बायको आई समान आहे तर खासदारांनी उमेदवारी अर्ज भरू नये, आईला पाठिंबा द्यावा. ही संस्कृती आहे, ते संस्कार दाखवून द्यावेत त्यांनी. ताई, आपण दुसऱ्या बाजूला असं बघतोय की पवार साहेब म्हणजे बारामतीले जे पवार कुटुंब आहे त्या पवार कुटुंबांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न चालू आहे सध्या. मला वाटतं ह्या कुटुंबाचे विषय कुटुंबाच्या माध्यमातून उत्तर दिले.
ह्या होत्या रुपालीताई चाकणकर. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीला सुरुवात झाली असून महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तत्पूर्वी त्यांची या ठिकाणी जाहीर सभा होतीये, जाहीर प्रचार सभा होते. याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत राज्यसभेच्या खासदार मेधाताई कुलकर्णी आहेत. ताई, काय सांगाल, आज सुनेत्रा पवार उमेदवारी अर्ज दाखल करतात? सुनेत्रा वहिनींना खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा. आज इथे भव्य दिव्य प्रमाणामध्ये रॅली काढून फॉर्म भरण्याचा कार्यक्रम इथे आयोजित केला आहे. लोकांचा प्रतिसाद तुम्ही पाहताय. आत्तापासूनच लोक मोठ्या संख्येने इथे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मला खात्री आहे की बारामतीचा प्रत्येक नागरिक हा माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या 3ऱ्या टर्मच्या अनुषंगाने सुद्धा आणि सुनेत्रा वहिनींना सुद्धा मोठ्या प्रमाणात आशीर्वाद देईल आणि मतदानातून तो आशीर्वाद व्यक्त करेल. ते बारामतीत कुठेतरी पवार विरुद्ध पवार अशी लढत होतीये. माननीय सुप्रियाताई सुळे आणि सुनेत्रा वहिनी पवार यांच्यामध्ये नक्कीच ज्या सुनेत्रा वहिनी आहेत त्यांना आशीर्वाद बारामतीकर नक्की देतील. प्रामुख्याने भारतीय जनता ही भारताचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही अतिशय चांगल्या पद्धतीने मोदीजींनी पाळलेली आहे. भारताचा विकास केलेला आहे. भारताचं नाव जगाच्या नकाशावर अतिशय मानाने सन्मानाने घेतलं जाईल यासाठी भारतासाठी काम करणारे जे नरेंद्र मोदीजी आहेत यांच्यासाठी म्हणून मतदान करणार आहे. आणि त्यामुळे मला वाटतं की जनतेच्या मनामध्ये जरासुद्धा शंका नाही आहे आणि जरासुद्धा विचलित झालेले नाही आहेत. ताई, आपण बघतोय की कुठंतरी राष्ट्रवादींच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. एका बाजूला शरद पवार, दुसऱ्या बाजूला अजित पवार. जनता सुज्ञ आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील, शिवसेनेचे कार्यकर्ते असतील, महायुतीतल्या प्रत्येक घटकाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सुद्धा तिळमात्र शंका नाही आणि जनतेच्या मनामध्ये सुद्धा तिळमात्र शंका नाही. त्यामुळे महायुतीचे जेवढे चिन्ह जिथे जिथे असतील त्या ठिकाणी जनता नक्कीच या चिन्हांवरचं बटन दाबून आशीर्वाद देईल. ताई, सुनेत्रा पवार यांची पहिली निवडणूक आहे आणि तीही लोकसभेची. याकडे तुम्ही कसं बघता? महिलांना राजकारणामध्ये संधी देण्यासाठी आताचं एक चांगलं विधेयक पारित झालेलं आहे. पण विधेयक इम्प्लिमेंट होण्याच्या अगोदरच ही चांगली सुवर्ण संधी आहे आणि मला आनंद आहे की सुनेत्रा वहिनी या लोकसभेच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यामध्ये आणि मी राज्यसभेच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यामध्ये काम करताना आम्ही सोबत काम करू आणि मला सोबत काम करण्याची उत्सुकता खूप मोठ्या प्रमाणात लागलेली आहे. कुठंतरी व्यक्तिगत पातळीवरती टीका होताना दिसते. शरद पवार म्हणतायत की बाहेरचे पवार आणि मूळचे पवार. मला वाटतं अजितदादांनी छान उत्तर दिलेलं आहे त्याचं. 40 वर्षापूर्वी ज्या सून म्हणून या घरामध्ये आल्या तर त्यांना अजूनही बाहेरचं म्हणणं हे योग्य नाही आणि त्याच मुळात आता पवार घराण्याचं आडनाव लावतात असं मला वाटतं. त्या मुळामध्ये आता प्रचाराला सुरुवात पण झालेली आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल होतोय. तुम्हाला महायुतीचे जे नेते आहेत त्यांच्याकडून कशा प्रकारचं मार्गदर्शन मिळतं की प्रचार हा कशा प्रकारे केला पाहिजे? असं आम्ही विकासाच्या मुद्द्यावर प्रचार करतोय आणि मुळामध्ये आम्ही जिथे जिथे जातोय. आता परवा सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने त्याच्या अनुषंगाने आम्ही 7 एप्रिलला म्हणजे 6 एप्रिलला वर्धापन दिन आहे पण 7 एप्रिलला आम्ही हर घर मोदी का परिवार अभियानामध्ये भाग घेतला आणि घरोघरी संपर्क केला. जनता एवढी खुश आहे. जनता आम्हाला वेलकम करते. आम्ही बारामती मतदारसंघाच्या सुद्धा काही भागात प्रचार केला आणि पुणे शहर मतदारसंघामध्ये सुद्धा प्रचार केला. घरोघरी गेलो, काही बूथवर इकडे गेलो, काही बूथवर तिकडे गेलो. जनता इतकी खुश आहे की जिथे घड्याळ चिन्ह आहे तिथे घड्याळाला मतदान करणार, जिथे कमळ चिन्ह आहे तिथे कमळाला मतदान करणार आहे, जिथे धनुष्य चिन्ह आहे तिथे धनुष्याला मतदान करणार आहे. आणि जनता आम्हाला वेलकम करते की जसे काही आम्ही मोदीजींचे प्रतिनिधी आलेलो आहोत, जसे काही आम्ही उमेदवारांच्या घरचे प्रतिनिधी आलेलो आहेत, अशा पद्धतीने आम्हाला वेलकम करते. त्यामुळे उत्साह जनतेमधनच आहे. त्यामुळे हे तुम्हाला आता यावेळेला दिसेल की अब की बार 400 पार. तर तसं पुणे जिल्ह्यातली सगळी सीट्स ही महायुतीची लागणार आहेत. या होत्या राज्यसभेच्या खासदार मेधाताई कुलकर्णी. त्या म्हणतायत की महायुतीच्या बाजूने जे आहे ते सध्या वारं दिसतं. मी राहुल गांधींचं ते ऐकलं क्लिप की त्यांनी सांगितलं की तुमच्या प्रत्येकाच्या अकाउंटला लाख 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 रुपये पडतील असं काहीतरी त्यांनी केलेलं होतं. म्हणून मी आपल्या ग्रामीण भागात ती सभा होती. मी ज्यावेळेस शहरी भागात सभा करतो त्यावेळेस माझे उच्चार, माझे वापरणारे शब्द वेगळे असतात. त्या अवघ्या 100, 125, 150 डॉक्टरांची मीटिंग होती आणि त्याच्यात म्हणलं किंवा तुम्ही हे करा, निधी द्या,
कचा बटन दाबा, आम्ही त्या ठिकाणी निधी देऊ. शेवटी निवडून आल्यावरच माणूस निधी देऊ शकतो ना. नाही, त्याला ऐका ना, त्या द्रौपदीच्या संदर्भात एवढं खूप महत्त्व द्यायचं कारण नाही. मध्ये एक सर्वे आला होता मागे, 1000 मुलांच्या मागे एका जिल्ह्यामध्ये 720 का 690 मुली जन्म घेत होत्या. तर म्हणून मी आपल्या गमतीनं म्हणलं की त्या काळामध्ये तसं झालं होतं, तशी वेळ येऊ नये. आपण बॅलन्स साधला पाहिजे आणि स्त्रीभ्रूण हत्या केली नाही पाहिजे. तुम्ही काय करता ते तुम्ही म्हणजे तुम्ही नाही, ते आमच्या अपोजिटवाले जे मीडियाचं काम बघतात, सोशल मीडियाचं, ते पहिलं कट करतात, हे कट करतात आणि तेवढीच क्लिप दाखवतात. पण त्याच्या तुमचं वक्तव्य हलकं होतं, मात्र जितेंद्र आव्हाडांनी ते फारच सिरियस घेतलंय. ते म्हणतायत दादांच्या डोक्यात जी घाण होती ती समोर. ठीक आहे, मला त्याबद्दल, तो मोठा माणूस आहे, मला काही त्याबद्दल बोलायचं नाही. अजित पवारांची स्क्रिप्ट दिल्लीतून येते तसं अजित पवार बोलतात. जाऊ द्या, त्याला काय बोलावं. मी हो का प्रत्येकाच्या विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर द्यायला बांधील नाही. मी विकास करणारा माणूस आहे, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. केंद्रामध्ये देखील नरेंद्र मोदी साहेब विकास करतायत. एक विकास पुरुष म्हणून आम्ही त्यांच्या युतीमध्ये आम्ही सामील झालेलो आहे. त्याच्यामुळे हे असे बाकीचे कोण काय बोलतात त्यांना आपण काय महत्व द्यायचं. बारामती हे जसं तुमच्यासाठी होमपिच आहे तसं सुप्रियाताईंसाठी सुद्धा होमपिच आहे. पवार साहेबांची पण ताकद आणि पवार साहेबांचे जुने जाणते सहकारी यांची ताकद आहे. किती अवघड जाते सगळी ही मांडणी करताना, जोडणी करताना. आमचं सीट लाखांनी निवडू दे, कारण मी जे काही माझ्या 6 विधानसभा मतदारसंघात फिरलेलो आहे आणि आजपासून पण पुढं, म्हणजे आज मी दुपारी सातारा, संध्याकाळी सांगली ह्याचा फॉर्म भरायला मी मुख्यमंत्री देवेंद्रजी जाणार आहेत. बहुतेक मुख्यमंत्री साताराहून पण जाणार आहेत. मी कराड, धाराशिवचा फॉर्म भरायला मी आणि बावनकुळेजी जाणार आहोत. त्याच्यामुळं हे बाकीचं बघत मी पुणे, शिरूर, मावळ, बारामती इकडेही लक्ष ठेवणार आहे. आणि निवडणूक म्हणल्यानंतर सगळेजण सगळे आपापल्या क्लुप्त्या लढवतात. आचारसंहितेचा भंग न करता, लोकशाहीला जे हानिकारक आहे ते न करता आपण काम करायचं असतं. तशा पद्धतीनं आम्हाला सवय आहे. मी अनेक निवडणुका, माझ्याच मी 7 निवडणुका विधानसभेच्या आणि 1 लोकसभेच्या 8 निवडणुका मी केलेल्या आहेत. आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये लाखांनी मी निवडून आलो आहे. माझ्या लोकसभेला तर मी 3,50,000 निवडून आलो होतो. बारामतीच्या कार्यकर्त्यांची भाजप कार्यकर्त्यावर 25 वर्ष अन्याय झाला अशी भावना उपमुख्यमंत्र्यांनी बोलून मनामध्ये जे असेल ते बोलून दाखवल्यानंतर नेते मंडळी त्याच्यामध्ये लक्ष घालतात आणि त्याच्यातून मार्ग काढतात. देवेंद्रजींनी त्याच्यातनं मार्ग काढलेला आहे. काय भाषण करणार आहात आणि कशा पद्धती तुमच्या शैलीत काय? एकतर जी महायुतीची आमची ताकद आहे, एकतर एका बाजूला महायुती आहे, मोठी ताकदवार महायुती आहे. दुसऱ्या बाजूला ताकद अत्यंत क्षीण असणारी अशा पद्धतीची महाविकास आघाडी आहे. आणि महाविकास आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फूट झालेली आहे. एकनाथ शिंदे 40 आमदारांना घेऊन आमच्यासोबत आलेले आहेत. अजितदादा पवार 42 आमदारांना घेऊन राष्ट्रवादीतून आलेले आहेत. त्यामुळं शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची त्यांची ताकद कमी झालेली आहे आणि आमची ताकद वाढलेली आहे. आणि काँग्रेस पक्ष जो आहे, काँग्रेस पक्षामधून अशोक चव्हाण सारखे लोक आहेत, बाबा सिद्दीकी सारखे लोक आहेत, असे अनेक लोक, आपला मिलिंद देवरा आहेत, हे सोडून इकडे आलेले आहे. त्यामुळे काँग्रेस पार्टी क्षीण आहे. त्यामुळे आम्हाला या महाराष्ट्रामध्ये 45पेक्षा जास्त जागा मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा जो पक्ष आहे हा ताकदीनं महायुतीच्या पाठीमागे उभे राहिलेला आहे. या ठिकाणी सुनेत्रा पवार जे आहे ते अजितदादा यांच्या पत्नी आहेत आणि त्या या निवडणुकीमध्ये या ठिकाणी मोठ्या ताकदीनं उभ्या राहिलेल्या आहेत. आणि अजितदादांची ताकद ही बारामतीमध्ये मोठी ताकद आहे. शरद पवार साहेबांबद्दल आम्हाला आदर आहे, परंतु या ठिकाणी सुप्रिया सुळे यांना अनेक वेळेला संधी मिळालेली आहे.
यामुळं एकदा तरी सुनेला संधी मिळणं त्यांना आवश्यक आहे. आणि त्याप्रमाणे मला असं वाटतं की बारामतीचा जो किल्ला आहे तो किल्ला आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही. आणि महाराष्ट्रामध्ये 40-45पेक्षा जास्त जागा आम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाहीत असा आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे. कारण नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या दिशेनं पुढे जातो आहे. आणि नरेंद्र मोदींना हरवण्यासाठी म्हणजे देशाचा विकास रोखण्यासाठी आणि देशाला पुढे घेऊन न जाण्याची भूमिका ठेवून काँग्रेस पक्षाच्या बाजूने उभे राहिलेले सगळे पक्ष आहेत. त्या पक्षांना माझं आव्हान आहे की देश विकासाच्या दिशेनं पुढे जात असताना आपण मोदींना हरवण्यासाठी एकत्र येत आहे बरोबर नाही आहे. लोकशाहीमध्ये तुम्हाला अधिकार आहे, परंतु मोदीला हरवणं हे एरिया गबाळ्याचं काम अजिबात नाही. नरेंद्र मोदी ताकदवार असणारे नेते आहेत. आमची नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स NDA ताकदवार आहे. आणि त्यामुळं 400पेक्षा जास्त जागा आम्हाला मिळणं हे अत्यंत आवश्यक असल्याची आमची भूमिका आहे. आणि त्या दिशेनं आम्ही प्रचार केलेला आहे. आणि भारतीय जनता पार्टी साऊथ इंडियामध्ये वाढलेली आहे. साहेब, तुम्ही गेले 10 वर्ष सुप्रिया सुळे तुमच्यासोबत म्हणजे अर्थातच सभागृहामध्ये तिथं तुम्ही बघितलं असेल हाऊसमध्ये भाषण त्यांचे असतात. त्यांना या ठिकाणी सगळं काही मिळताना बघितलं. काय वाटतंय, कशा पद्धतीने काटेकी टक्कर आहे, ही घरातली लढाई आहे? नाही, मला वाटतं की ही जरूर आहे ही जरूर आहे काट्याची टक्कर. ही जरूर आहे काट्याची टक्कर. परंतु अजितदादांनी आणलेली आहे सुप्रिया सुळेंना चक्कर. मतलब ही निवडणूक जी आहे या निवडणुकीमध्ये अजितदादांनी आपली पुरी ताकद त्या ठिकाणी मजबूत केलेली आहे. आणि एकदा सुप्रिया सुळे या चांगलं भाषण करणारे आहेत, त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. त्या शरद पवार यांच्या पुत्री आहेत. त्यांनी संसदेमध्ये चांगली भूमिका मांडलेली आहे. परंतु आता सुनीत्रा पवार यांना भूमिका मांडण्याची संधी द्यायला हरकत नाही आहे. त्यामुळं बारामतीच्या मतदारांना आमचं आव्हान आहे की आपणाला बारामतीच्या विकासाला अजूनही जर गती द्यायची असेल तर अजितदादांच्या पाठीमागावर उभं राहिलं पाहिजे, महायुतीच्या पाठीमागून उभं राहिलं पाहिजे, नरेंद्र मोदींच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे. आणि आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे की सुनीत्रा पवार हे अत्यंत चांगल्या मताने निवडून येतील. 2014 महादेव जानकर त्या ठिकाणी उभे राहिलेले असताना त्यावेळेला 50 ते 60 हजाराच्या मतांनी फक्त सुप्रियाताई निवडून आल्या होत्या. त्यामुळे आता तर या ठिकाणी अजितदादांची ताकद आहे, त्यानंतर भाजपची ताकद आहे, शिवसेनेची ताकद आहे, RPIची ताकद आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या वेळेला ही लढाई जिंकणं ही आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि माझा पक्ष जो आहे रिपब्लिकन पक्ष ताकदीनं अजितदादांच्या पाठीमागं सुनेत्रा ताईंच्या पाठीमागं उभा आहे. आणि दलित मतं जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये सुनीत्रा पवार यांना मिळणार आहे. त्यामुळे त्यांचा विजय नक्की आहे असा मला पूर्णपणे विश्वास आहे. कविता साहेब तुमच्या अजितदादांचं गाव आहे काठेवाडी. अजितदादांचं गाव आहे काठेवाडी म्हणून त्यांची जोरदारपणे चालू आहे पुढे पुढे गाडी. अजितदादांचं गाव आहे काठेवाडी, परंतु अजितदादांची भरधावपणे चाललेली आहे पुढे गाडी. म्हणूनच मी वाढवलेली आहे दाढी. म्हणूनच मी वाढवलेली आहे दाढी. आणि या ठिकाणी महायुतीची सर्व महाराष्ट्रामध्ये धावणार आहे यशाची गाडी. लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झालेला आहे. आज पुणे लोकसभेचे जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर ते आज आपला लोकसभेचा अर्ज दाखल करतायत. आपल्यासोबत रवींद्र धंगेकरांच्या पत्नी प्रतिभावहिनी धंगेकर आहेत. दोन्ही वर्षभरातली दुसरी निवडणूक घडवत आहेत. आज कार्यकर्त्यांचाही मोठा उत्साह पाहायला मिळतो.
हो, कार्यकर्त्यांची फार गर्दी आहे, कारण सगळेच भाऊंवर प्रेम करतात, त्यामुळं गर्दी आज आहे. खूप छान वाटते, खूप अभिमान वाटतो की अगदी शाखा प्रमुखापासून सुरू झालेला प्रवास आज खासदारकीपर्यंत आलाय आणि तो त्यांच्या कामामुळे आलाय. 30 वर्षात जे काही प्रेमरूपी किंवा काम जे काही त्यांनी पेरलंय ते आत्ता उगवण्याची वेळ आलेली आहे आणि सगळी जनता भाऊंच्या बरोबर आहे. फक्त पुण्यातच नाही तर महाराष्ट्रातून पण लोक आलेले आहेत फॉर्म भरण्यासाठी आणि खूप प्रेम करतात म्हणून एवढी सगळी गर्दी जमलेली आहे. ताई, केवळ कसबाच नव्हे तर सगळीकडचे लोक आपल्याला प्रचारासाठी काय वाटतं? खूप अभिमान वाटतो की जनता एवढी प्रेम करते. गेली आता ही भाऊंची 10वी निवडणूक असेल तर सगळ्या निवडणुकांमध्ये भरभरून आशीर्वाद जनतेने दिलेले आहेत. मी तुमच्या माध्यमातून त्यांना खरंच खूप मनापासून धन्यवाद मानेल आणि असंच पुढे ह्याच्यानंतरही प्रेम करत राहा हे मी जनतेला विनंती करेन. भाऊ तर प्रचारामध्ये सक्रिय आहेत, मात्र भाऊच्या खांद्याला तुम्ही प्रचारामध्ये सक्रिय आहात. तुमचं नियोजन कसं असतं या दिवसभर? माझं नियोजन पण ठरलेलं आहे. उद्यापासून थोडं वेगळं असेल, पण गेली 15 दिवसाचं नियोजन असं होतं की मी खूप सामान्य जनतेमध्ये जाऊन त्यांचं काम सांगायचा प्रयत्न करते. काम सगळ्यांना माहिती आहे, कारण लोक तिथं गेल्यानंतर उलट मलाच त्यांचं काम सांगतात की भाऊनी ही मदत केली, ती मदत केली. आणि जे काही कार्यकर्ते आहेत आणि जे काही आजी माजी जे काही महाविकास आघाडीचे आहेत त्यांच्या सगळ्यांच्या मी जाऊन भेटी घेतली. काय वाटतं ताई, भाऊ पुणे लोकसभेमध्ये भाऊच्या विजयाचा विश्वास आहे? हो, 1001% भाऊ निवडून येणार आहे आणि जनता त्यांना आता ह्या वर्षी परत भरभरून आशीर्वाद देणार आहे. चला, पुणे लोकसभेमध्ये रवींद्र धंगेकर हेच 1001% विजयी होतील असा विश्वास प्रतिभा रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केल्याचं पाहायला मिळतं. काही मोठ्या आलेला आहे, सोयींनी पण फॉर्म भरलेला आहे. खाली घे ना, बूम खाली घे ना. हे ट्रेलर होतं आणि अरे बूम खाली घे ना भाई. सर खाली आहे ना 2 मिनिट. अजितदादा पवार महायुती सोबत आले ज्या कारणामुळे, अजितदादा पवार महायुती सोबत आले ज्या कारणामुळे ते कारण आहे सुप्रिया सुळे. अजितदादा आता राहिले नाहीत खुळे. अजितदादा आता राहिले नाहीत खुळे. त्यामुळे हरणार आहेत सुप्रिया सुळे. कुणी किती केला कल्ला, कुणी किती केला कल्ला तरी सुनेत्रा पवारच जिंकणार आहेत बारामतीचा किल्ला. अजितदादांनी गाठला आहे विकासाचा पल्ला. अजितदादांनी बारामतीच्या पुण्याच्या विकासाचा गाठला आहे पल्ला. म्हणूनच मी पवार साहेबांना देतो मोदी सोबत येण्याचा सल्ला. सुनेत्रा पवार यांच्याकडे फारच आहेत चांगले गुण. सुनेत्रा पवार यांच्याकडे आहेत फारच चांगले गुण. तरी तुम्ही म्हणताय ती बाहेरची आहे सून. सुनेत्रा पवार निवडून येण्याचा महिना आहे जून. सुनेत्रा पवार यांचा निवडून येण्याचा महिना आहे जून आणि अजितदादा फेडतील बारामतीकरांची ऋण. घड्याळ त्यांचं गेलं, घड्याळ त्यांचं गेलं. गावागावातली म्हणत आहे म्हातारी, गावागावातली म्हणत आहे म्हातारी. पवार साहेब का घड्याळ सोडून वाजवत आहे तुतारी. की महाराष्ट्रामध्ये आहे महायुतीचं बळ, महाराष्ट्रात आहे महायुतीचं बळ. अजितदादांची काढू नका विनाकारण कुणी कळ. एवढं आपलं बळ आहे. त्यामुळे अजितदादा जे आहेत ते अजितदादांचे काढू नका कुणी कळ.
आणि सुनित्रा पवार यांनाच बारामतीचं मिळणार आहे विजयाचं. त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे. पुन्हा एकदा त्या सर्व तिन्ही उमेदवारांना शुभेच्छा देतो. थांबतो. तरुणांना लाजवेल एवढी ऊर्जा आणि एक उस्ताद 100 शिष्य तयार करू शकतात. 100 शिष्य मिळून एक उस्ताद तयार करू शकतात. आणि कुठेतरी देशामध्ये लोकशाही जर वाचवायची असेल तर सुशिक्षित उमेदवार, भयमुक्त उमेदवार आपल्याला निवडून दिले पाहिजेत आणि यासाठी आज आम्ही त्यांच्याबरोबर उपस्थित. नुकतीच तुमच्याकडे प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी आलेली आहे. पुढच्या काळातलं विजन हेच आहे की देशाला चांगले तरुण अभ्यासू नेतृत्व दिलं गेलं पाहिजे, जे लोकांच्या प्रश्नांना घेऊन बिनधास्तपणे लढतील, कुठल्याही भीतीला बळी पडणार नाही. अशी उमेदवार आणि अशी लोक जर निवडून द्यायची असेल तर आपल्याला लोकशाहीच्या बाजूने उभं राहायला पाहिजे, इंडिया आघाडीच्या बाजूने उभं राहायला. त्यामुळे भूषणसिंह राजेगोळकर यांनी इंडिया आघाडीच्या पाठीमागे विधान केल्याचं पाहायचं. पुण्यामध्ये आज महाविकास आघाडी आणि इंडिया फ्रंटच्या वतीनं जे 3 उमेदवार होते, रवींद्र धंगेकर, अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांनी आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो जाहीर भरलेला आहे. हा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर जाहीर सभा जी आहे ती देखील महाविकास आघाडी आणि इंडिया फ्रंटमधल्या प्रमुख नेत्यांची पार पडली. आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत, आपण थेट त्यांचा प्रतिसाद जो आहे उत्साहाचं वातावरण पाहायला. आजची जी सभा आहे ती सुप्रियाताईंच्या विरोधातलीच होती, पण मी एवढंच सांगेन की सुप्रियाताईंना आपल्याला खूप चांगल्या मतांनी प्रतिसाद द्यायचा आहे आणि त्यांना आपल्याला कायम सपोर्ट करायचा आहे. ताईंचा जो साधेपणा जो आहे तो आपल्या लोकांमध्ये तो दिसून आलेला आहे आणि मला बाकी काही बोलायचं नाहीये. बाकी जे आता ताईंनी जे सांगितले काय धंगेकर साहेब जे आहे कसब्यामध्ये निवडून आले, त्यांनी चांगलं काम केलं. सामान्य जनतेचा ते इतका चांगला विचार करतात, त्यामुळे त्यांच्या पाठीशी आम्ही आहोत सगळे पुणेकर. मी नरेमधून आहे आणि नरेचा पूर्ण परिसर माझ्यासोबत आहे. आम्ही धंगेकरांसोबत आहोत, एवढंच मी बोलेन. आज ही लढाई फक्त दंगेकर, सुप्रियाताई किंवा अमोल कोल्हे साहेबांची नाही आहे, तर ही महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई आहे. आम्हाला आज स्वाभिमान आणि अभिमान आहे की ताई आमच्या खासदार आहेत. हे नेतृत्व जसं राज्यात गाव पातळीवरती आणि देशात जसं लढतंय तसं इथून पुढेही लढणार आणि हे महिलांच्या अन्याय अत्याचाराविरुद्ध लढणार नेतृत्व आहे. त्यामुळं आम्ही सर्व महिला ताईंसोबत आहोत आणि इथून पुढेही खंबीरपणे ताईंनाच साथ देणार आहोत. नमस्कार. ही लढाई संघर्षाची आहे, अस्मितेची आहे आणि एकनिष्ठेची आहे. महागाई विरुद्ध आवाज उठवण्याची, अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठीची ती लढाई आहे आणि ताईंना आम्ही प्रचंड बहुमताने निवडून आणण्याचं ते आश्वासन देतो. दंगेकर साहेब तर येणारच आहे. महाविकास आघाडी महाराष्ट्रातून आघाडीवरच राहणार आहे, हे आमच्या सगळ्या महिलांचं कर्तव्य आहे आणि आम्ही ते चोखपणे बजावणार आहे. महाविकास आघाडीचा विजय असो. नमस्कार. आम्ही महाविकास आघाडी सोबतच आहोत. आम्ही मूळ वटवृक्षासोबतच आहोत. आमच्या सुप्रियाताईच निवडून येणार आहे. आम्ही दंगेकर साहेबांसोबत आहोत, अमोल कोल्हेंसोबत आहोत. नमस्कार. सुप्रियाताई झाले किंवा अमोल कोल्हे सर झाले किंवा दंगेकर साहेब झाले, हे सगळे गरिबांची वाली आहेत. ते गरिबांच्या वतीने लढत आहेत, म्हणून आम्ही सर्वजण त्यांच्याबरोबरच आहोत, एवढंच मी सांगू इच्छितो. प्रचंड उत्साही सभा होती आणि महाविकास आघाडीचे 3 उमेदवार सुप्रियाताई सुळे, रवींद्रजी धंगेकर आणि अमोलदादा कोल्हे हे 3ही प्रचंड बहुमताने विजयी होतील याचा मला पूर्ण विश्वास वाटला या सभेवर. सध्या सगळीकडे IPLची धामधूम सुरू आहे. या स्पर्धेला 22 मार्चपासून सुरुवात झाली असून 26 मे रोजी या स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेनंतर 4 जून 2024 या रोजी T20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी IPL मध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंमधून टीम इंडियाच्या वर्ल्ड कप संघाची निवड केली जाणार आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंसाठी यंदाचे IPL खूप महत्त्वाचे असणार आहे. सध्या टीम इंडियामध्ये चुरस आहे ती विकेट किपरसाठी. या जागेसाठी टीम इंडियामध्ये 1-2 नव्हे तर तब्बल 5 खेळाडूंनी आपला दावा ठोकला आहे. तर हे 5 खेळाडू नेमके कोण आहेत त्यावरचा टॉप न्यूज मराठीचा स्पेशल रिपोर्ट. टीम इंडियामध्ये विकेट किपिंगसाठी 1-2 नाही तर तब्बल 5 खेळाडूंनी आपला दावा ठोकला आहे. 15 खेळाडूंच्या संघात 2 विकेट किपर निवडताना
BCCI निवड समितीचा चांगलाच कस लागणार आहे। या जागेसाठी रिषभ पंत, KL राहुल, संजू सॅमसन, ईशान किशन आणि दिनेश कार्तिक यांनी आपला दावा ठोकला आहे। आता या खेळाडूंची यंदाच्या IPL मधील कामगिरी पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून। संजू सॅमसन राजस्थान रॉयल्सचा कर्णधार आणि विकेट कीपर अशी दुहेरी भूमिका संजू सॅमसन बजावत आहे। आतापर्यंत खेळलेल्या 7 सामन्यात संजूने 264 धावा केल्या आहेत। यामध्ये 3 अर्धशतकांचा समावेश आहे। त्याची सर्वोत्तम धावसंख्या 82 आहे। दिनेश कार्तिक 38 वर्षांच्या दिनेश कार्तिकने यंदाच्या IPL मध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे। सनराइज हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात RCB कडून खेळताना दिनेशने अवघ्या 35 चेंडूत 83 धावांची अविस्मरणीय खेळी केली होती। कार्तिकने आतापर्यंत खेळलेल्या 7 सामन्यात 226 धावा केल्यात। बेस्ट फिनिशर म्हणून कार्तिककडे पाहिले जात आहे। रिषभ पंत 30 डिसेंबर 2022ला एका कार अपघातात रिषभ पंतच्या पायाला जबर मार लागला। त्यानंतर तब्बल 14 महिन्यांच्या उपचारानंतर पंत मैदानावर परतला। आपल्या दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळताना पंतने दमदार कमबॅक केले। 6 सामन्यात पंतने 194 धावा केल्या आहेत। यामध्ये 2 अर्धशतकांचा समावेश आहे। KL राहुल लखनौ सुपर जायंट संघाचा कर्णधार आणि विकेट कीपर KL राहुल देखील सध्या उत्तम फॉर्ममध्ये आहे। राहुलने यंदाच्या IPL मध्ये 6 सामन्यात 204 धावा केल्यात। यामध्ये एका अर्धशतकाचा देखील समावेश आहे। त्याचा स्ट्राइक रेट 138.77 आहे। ईशान किशन मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या ईशानने यंदाच्या IPL मध्ये अद्याप लौकिकाला साजेशी कामगिरी केलेली नाही। मुंबई इंडियन्सचा सलामीवीर ईशानने आतापर्यंत खेळलेल्या 6 सामन्यात केवळ 184 धावा केल्यात। यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश आहे। त्यामुळे यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये या 5 जणांपैकी कोणाला संधी मिळते हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे। महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वात लक्षवेधी ठरणारा लोकसभा मतदारसंघ आहे बारामतीचा। राष्ट्रवादीचा परंपरागत मतदारसंघ आता राष्ट्रवादीच्या अस्तित्वाची लढाई बनला आहे। पवार विरुद्ध पवार, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी आणि ननंद विरुद्ध भावजे अशी लढत या ठिकाणी होणार आहे। सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे या प्रचार करताना एकमेकींना वरचढ ठरण्याचा आणि प्रचारामध्ये आमने-सामने येण्याच्या घटना ह्या वारंवार घडत आहेत। मात्र आता सुळे आणि पवार या दोन्ही उमेदवार एकाच दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्यानं दोन्ही उमेदवारांकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे। त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात ननंद विरुद्ध भावजे पुन्हा एकदा सामना होणार आहे। पाहूयात यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून धडाक्यात प्रचार चालू आहे। तशीच धडाक्यात टीका टिप्पणी सुद्धा सुरू आहे। सुरुवातीला बारामतीची निवडणूक पवार विरुद्ध पवार आहे अशी टीका केली गेली। ही निवडणूक पवार विरुद्ध सुळे अशी आहे असं प्रत्युत्तर देण्यात आलं। त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी मी माझ्या मेरिटवर मत मागते अशी खोचक टीका केली। त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आतापर्यंत साहेबांना, त्यानंतर लेकीला निवडून दिलं, आता सुनेला निवडून द्या, या निवडणुकीमध्ये पवार आडनावावर लक्ष ठेवा अशा आशयाचं विधान केलं। त्यावर पुन्हा मूळचे पवार आणि बाहेरून आलेले पवार ओळखा असा प्रतिवाद खुद्द शरद पवार यांनीच केला। नुकतंच अजित पवारांनी सासरी येऊन 40 वर्ष झाले तरी ती बाहेरचीच कशी असा प्रश्न उपस्थित केला। त्याचबरोबर सासूचे दिवस संपले, आता सुनेचे येऊ द्या असं देखील ते म्हणाले। त्यावर शरद पवारांनी आपल्या विधानाचा विपर्यास केला गेला अशी प्रतिक्रिया दिली। तर आता अजित पवार हे इतके दिवस विद्यमान खासदारासाठी म्हणजेच सुप्रिया सुळेंसाठी मतं मागत होतो, आता बायकोसाठी मतं मागतोय असं देखील विधान केलं। त्यामुळे सध्या दोन्ही उमेदवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून एकमेकांवर टीकास्त्र सोडण्यात येत आहेत। सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांची एकमेकींवर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या टीका चालू असतानाच एकदा प्रचारादरम्यान समोरासमोर आल्या होत्या। बारामतीतल्या काळेश्वर मंदिरात या दोघीही आमने-सामने आल्या। यावेळी मात्र त्यांनी एकमेकींशी गळाभेट घेतली। त्यांच्यात कोणतंही वितृष्ट असल्याचं जाणवलं देखील नाही। त्यावरून राजकीय वर्तुळात विविध चर्चा देखील रंगल्या होत्या। तर सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी मोठ्या भावाची बायको ही आई समान असते, वहिनी माझ्यासाठी आई समान आहेत अशी प्रतिक्रिया दिली होती। तर नुकतंच सुनेत्रा पवार यांनीही निवडणुकीनंतर पवार कुटुंब एकत्र येईल असं विधान केलं होतं। त्यामुळेच कधी गोड तर कधी तिखट अशा प्रकारची विधानं दोन्ही उमेदवारांकडून केली जात आहेत। मात्र वेळोवेळी आपलं शक्ती प्रदर्शन करण्याची संधी मात्र दोघींनीही सोडलेली नाही।
2 ते 3 महिन्यांपासून सुरू असलेल्या या संघर्षानंतर आज दोनही उमेदवार एकाच वेळी एकाच ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अर्थात जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ही प्रक्रिया पार पडणार आहे. मात्र याच वेळी सुनेत्रा पवार यांच्या समर्थनार्थ खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या सभा होणार आहेत. तर दुसरीकडे सुप्रिया सुळे यांच्या समर्थनार्थ शरद पवार, जयंत पाटील, त्याचबरोबर बाळासाहेब थोरात, संजय राऊत अशा सर्वच महाविकास आघाडीमधील बड्या नेत्यांच्या सुद्धा सभा होणार आहे. अर्थात या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये शक्ती प्रदर्शन सुद्धा केलं जाणार आहे. आणि हे शक्ती प्रदर्शन खरं तर जनतेला दाखवण्यासाठी नसून, मतदारांना दाखवण्यासाठी नसून, एकमेकांना म्हणजेच विरोधकांना दाखवण्यासाठी असणार आहे. आणि याच शक्ती प्रदर्शनामध्ये नेमकं कोण वरचढ ठरणार याकडे सध्या सगळ्यांचंच लक्ष लागलंय. पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली असून पुण्यातील सिंहगड रस्त्यावर असलेल्या भूमकर चौक परिसरामध्ये आज पहाटेच्या सुमारास काही तरुणांनी एका तरुणावर गोळीबार केलाय. ही घटना पहाटे 2:30 ते 3 वाजण्याच्या सुमारास घडली असून गणेश गायकवाड असा हल्ला झालेल्या व्यक्तीचं नाव आहे व ते वारजे परिसरात राहायला आहे. गणेश गायकवाड यांचे आरोपींबरोबर वाद झाले होते. या वादाचा सीसीटीव्ही फुटेज समोर येत आहे. प्राथमिक तपासातून आधीच्या काही वादांमधून हा हल्ला झाल्याची माहिती मिळाली. तर गणेश गायकवाड यांच्या खांद्याला गोळी लागली असून माचीस मागितल्या कारणातून वाद झाला असल्याचं समजतंय. पुण्यातून एक धक्कादायक घटना सध्या समोर येते. पुण्यातल्या नरे परिसरामध्ये असलेल्या भूमकर चौकाच्या परिसरात काल रात्री 2:30 वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली आहे. याच चौकात मी आत्ता उभी आहे. भूमकर नगर असं आपल्याला लिहिलेलं दिसतंय. इथून भूमकर नगर चालू होतं आणि याच चौकामध्ये ही घटना घडली. वारजे माळवाडीत राहणाऱ्या गणेश गायकवाड नावाच्या इसमावरती हा गोळीबार झालेला आहे. या हल्ल्यामध्ये हा इसम गंभीर जखमी झाल्याची माहिती सध्या समोर येते. जे आरोपी होते त्यांची आणि गणेश गायकवाड यांची ओळख होती आणि पूर्ववैमनस्यातून ही घटना घडल्याचं सध्या समोर येत आहे. म्हणजे आत्ता जर आपण या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी काही सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा ग्रामपंचायतच्या वतीने बसवण्यात आलेले आहेत. मात्र हे सर्व कॅमेरे बंद असल्यामुळे ही घटना इथल्या सीसीटीव्हीमध्ये तरी कैद होऊ शकलेली नाहीये. ही पुण्यातली या आठवड्यामधली 3री गोळीबाराची घटना आहे. वारंवार पुण्यात अशा घटना घडताना पाहायला मिळतात. खरं तर हे जे तरुण होते 5-6 जण होते आणि त्यांचे इथून मागच्या चौकामध्ये काही वाद झाले होते. या वादाचा सीसीटीव्ही मात्र पोलिसांच्या हाती लागलेला आहे. त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे असं दिसून येत आहे की या तरुणांमध्ये काही वाद झाले आणि तिथून पुढे आल्यानंतर या चौकामध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. अद्याप तरी सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं नाहीये. तसंच आरोपींची ओळख सुद्धा पटलेली नाहीये. अर्थात पोलीस आत्ता तपास करत आहे. नरेल पोलीस स्टेशनच्या अंडर हा सर्व तपास आहे आणि पुढच्या काही दिवसांमध्ये सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते हस्तगत केलं जाईल. सीसीटीव्ही फुटेज रिकवर होत आहे का हे पाहावं लागेल आणि त्यानंतर हे आरोपी जे आहे त्यांचा शोध सुरू होईल. सध्या हे आरोपी फरार असल्याची माहिती मिळते. मात्र प्राथमिक तपासानुसार नरे पोलीस स्टेशनच्या अंतर्गत हा सर्व तपास सुरू असल्याचं पाहायला मिळतं. तसेच जे पीडित आहे ज्यांच्यावर गोळीबार झाला गणेश गायकवाड ते सध्या गंभीर जखमी असल्याचं पाहायला मिळतंय. पोलिसांना या लोकेशनवरून एक पुंगळी सुद्धा हाती लागलेली आहे आणि त्याच्याच आधारे सध्या पोलिसांकडून पुढील तपास सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. अजितदादा पवार महायुतीसोबत आले ज्या कारणामुळे अजितदादा पवार महायुतीसोबत आले ज्या कारणामुळे ते कारण आहे सुप्रिया सुळे. अजितदादा आता राहिले नाहीत खुळे. अजितदादा आता राहिले नाहीत खुळे. त्यामुळे हरणार आहे सुप्रिया सुळे. कुणी किती केला कल्ला, कुणी किती केला कल्ला तरी सुनेत्रा पवारच जिंकणार आहेत बारामतीचा किल्ला. अजितदादांनी गाठला आहे विकासाचा पल्ला. अजितदादांनी बारामतीच्या पुण्याच्या विकासाचा गाठला आहे पल्ला. म्हणूनच मी पवार साहेबांना देतो मोदी सोबत येण्याचा सल्ला.
सुनेत्रा पवार यांच्याकडे फारच आहे चांगले गुण. सुनेत्रा पवार यांच्याकडे आहेत फारच चांगले गुण, तरी तुम्ही म्हणताय ती बाहेरची आहे सून. सुनेत्रा पवार निवडून येण्याचा महिना आहे जून. सुनेत्रा पवार यांचा निवडून येण्याचा महिना आहे जून आणि अजितदादा फेडतील बारामतीकरांची ऋण. घड्याळ त्यांचं गेलं, घड्याळ त्यांचं गेलं. गावागावातली म्हणत आहे म्हातारी, गावागावातली म्हणत आहे म्हातारी, पवार साहेब का घड्याळ सोडून वाजवत आहे तुतारी. की महाराष्ट्रामध्ये आहे महायुतीचं बळ, महाराष्ट्रात आहे महायुतीचं बळ. अजितदादांची काढू नका विनाकारण कुणी कळ. एवढं आपलं बळ आहे, त्यामुळे अजितदादा जे आहेत ते अजितदादांचं काढू नका कुणी कळ. आणि सुनेत्रा पवार यांनाच बारामतीचं मिळणार आहे विजयाचं फळ. ठाणे जिल्ह्यातील कर्जतचं तापमान हे 44.4 अंश सेल्सिअसवर गेल्याने ते सर्वाधिक उष्ण शहर ठरलं असून आता महाराष्ट्रासाठी हवामान विभागाने स्पेशल अलर्ट जारी केला आहे. तर काय आहे हा स्पेशल अलर्ट पाहूया टॉप न्यूज मराठीच्या स्पेशल रिपोर्टमध्ये. मुंबई महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिसा, पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्ये उष्णतेची लाट आली असून या सर्व राज्यांचे सरासरी तापमान हे 41 अंशावर गेलंय. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये 1 किंवा 2 ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट दिला आहे. तर दुसरीकडे बीड, सोलापूर, जळगाव, नाशिकमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. तर हवामान खात्याकडून कोणत्या राज्यांसाठी देण्यात आलाय स्पेशल अलर्ट पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. ठाणे आणि मुंबईमध्ये उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. तसेच पुणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, सातारा या जिल्ह्यातही इशारा देण्यात आलाय. रायगड, रत्नागिरीत आज पावसाची शक्यता, तर सोलापुरात हीट वेव्ह. महाराष्ट्र, MP, UP सह 9 राज्यातही तापमान हे 41 अंशाच्या पार गेलंय. हिमाचल, उत्तराखंडमध्ये आज गारपीट होण्याची शक्यता. महाराज साहेबांचा
साताऱ्यामधून आज उदयनराजे फॉर्म भरणार आहेत. यासाठी शक्तीप्रदर्शन मोठ्या प्रमाणात होत आहे. माझ्यासमवेत आहे काही कार्यकर्ते जे उदयनराजे समर्थक म्हणून ओळखले जातात. काय सांगाल की आज उदयनराजेंचा फॉर्म भरणार आहे, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आज साताऱ्यामध्ये येणार आहे. आज आमचे सर्वांचे दैवत श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांचा फॉर्म भरण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार आहोत. खरे तर आम्हाला ही ताकद दाखवायची गरज नाही. उदयनराजे भोसले हे उभे राहिले म्हणजे निवडून आलेच जमा आहेत. इथे या ताकदीची गरजच नव्हती. पण आज महायुतीचे तिन्ही मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे सर्व इथे उपस्थित राहणार आहेत. त्या सर्वांना आम्ही ताकदीनिशी इथे प्रेझेंट करून उदयनराजे भोसले यांचा फॉर्म भरणार आहे. उदयनराजे भोसले आमचे दैवत आहेत. आम्ही लहान असताना एवढे लहान असताना शाळेत असताना आम्हाला कोणताही पक्ष, जात, पात, धर्म काही माहीत नसताना आम्हाला लहानपणी फक्त एवढंच करायचं की एकच नेता, एकच राजन, एकच देवन, एकच पक्ष, छत्रपती उदयनराजे भोसले. आम्ही तेव्हापासून उदयनराजे भोसलेंना मानत आलो, मानत आहोत आणि मानत राहणार. सातारच्या गादीचा मान हा खूप मोठा आहे आणि जनताच तुम्हाला सांगेल की आम्ही या निवडणुकीमध्ये किती लाखाच्या लीडने निवडून येऊ हे तुम्हाला या आजच्या फॉर्म भरण्याच्या गर्दीतून दिसेल. आज काय सांगाल की साताऱ्यामध्ये नुसतेच उदयनराजे भक्त आणि उदयनराजे समर्थक आले आहेत. आता तुम्ही मगाशी म्हटला की ही लढत कशी होईल. लढत ही काय, हा माणूस म्हणजे शशिकांत शिंदे हे आमदारकीला पडलेले आहेत, त्यामुळे ही लढत काय अशी वन वे लढत. आणि सातारच्या जनतेला माझं एकच सांगणं आहे की डिपॉझिट जप्त होईल अशी परिस्थिती आत्ता जिल्ह्यात आहे शशिकांत शिंदेंची. त्यामुळं महाराजांना भरघोस मतानं 2-3 लाखाच्या लीडनं सीट लागण्याची शक्यता आम्ही भागात फिरतोय सगळीकडं. आता आज मी भारतीय जनता पार्टीचा युवा मोर्चाचा जिल्हा उपाध्यक्ष आहे. आम्ही भागात फिरतोय तर जे ते ज्यांच्या तोंडात आहे छत्रपती उदयनराजे, मान पण गादीला आणि मत पण गादीलाच. नक्कीच आत्ता यामध्ये आज महाराजसाहेबांचे कार्यकर्ते महाबळेश्वर असेल, जावळी असेल, सातारा जिल्हा असेल, काय सांगाल की आज युवक वर्ग जास्त प्रमाणात दिसतो. जर तुम्ही सर्व युवकांचं एक श्रद्धास्थान किंवा सर्व युवकांचं आयडल म्हटलं तर छत्रपती उदयनराजे भोसले यांना मानतात. छत्रपती उदयनराजे भोसले हे युवकांमध्ये एवढे कार्यरत, एवढे तत्पर कामासाठी आहेत की तुम्ही जलमंदिर पॅलेसला तुमचा कोणताही विषय असावा, तुमचा नोकरी असेल, तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम असेल तर छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडनं तो विषय लगेच सॉल्व्ह होतो. तर छत्रपती उदयनराजे भोसले यांचा नाद कुणीही करू नये एवढंच मी सांगू इच्छितो. आणि डिपॉझिट, जसे आमचे मगाशी युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणले, डिपॉझिट जप्त ते तर होणारच आहे. आणि आज एवढंच मी सांगतो, आज शिवतीर्थावरून फक्त गर्दी बघावी, फक्त महाराजांवर प्रेम करणार आहे. त्याच्यामुळे मी एकच म्हणतो, एक नेता एक आवाज, एक नेता एक आवाज, उदयनराजे फक्त ओनली उदयनराजे. साताऱ्यातून टॉप न्यूज साठी जुबेर शेख, सातारा. आम्ही साधारण 1च्या दरम्यान उमेदवारी अर्ज भरणार आहोत. या माझा उमेदवारी अर्ज भरण्याकरता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तसंच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, त्याचबरोबर जे महायुतीमधले जे घटक पक्ष आहे त्यांचे म्हणजे आमदार, आपलं खासदार रामदास आठवले साहेबांशी माझं बोलणं झालं. पण त्यांची दुसरीकडे सभा असल्यामुळं त्यांनी सांगितलंय मला की आमचे बाकी वरिष्ठ लोक येतील, पण सभेला निश्चितपणे मी येणार. सदाभाऊ खोत शेतकरी संघटनेचे, असे रासपचे महादेव जानकरांशी पण झालं, पण उद्या त्यांचं हे मतदान असल्यामुळं ते म्हणले मी नंतर नक्की येणार आहेत. त्याचबरोबर योगेंद्र गवाडे सरांशी बोलणं झालं. त्यांनी राज ठाकरेशी पण माझं बोलणं झालं, पण ते प्रत्येकाच्या कुठं ना कुठं ते म्हणजे आम्ही नंतर सभेला निश्चितपणे वेळ काढून घेऊ. अत्यंत चांगलं वातावरण आहे. पण मला एक समजत नाही की ह्या अगोदर सुद्धा म्हणजे माझ्याच मतदारसंघात सर्वजण का प्रेस्टिज इश्यू करतात. आता
वास्तविकरित्या मला एक समजत नाही की ज्येष्ठ नेते यशवंत विचार असा म्हणजे वारसा सांगणारे त्यांनी माझ्या मतदारसंघात 4 सभा घेतल्यात आणि ते सुद्धा अशा करण्याकरता की कुठंतरी जे काय तो प्रकार घडलाय तो काय आम्ही उकळून काढला नाही. आम्ही रडीचा डाव खेळत नाही आणि खेळायचं पण नाही. काल म्हणजे समोरच्या उमेदवारांनी जे ॲफिडेव्हिटवरती त्यांनी जे संपूर्ण त्यांनी जे सादर केलं फॉर्म भरताना त्यात ते ॲफिडेव्हिटचे प्रत सुद्धा तुम्हाला देतो. आणि त्यात त्यांनी सांगितलंय की आपल्याला उल्लेख करावा लागतं की कुठले गुन्हे आपल्यावरती दाखल आहे आपल्या विरोधात. त्यापैकी त्यांचं एक आहे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती वाशी येथील निविदा प्रक्रियेविना झालेले नूतनीकरण मुदतवाढ यामध्ये संचालक व अधिकारी यांनी केलेल्या अनियमित व भ्रष्टाचाराबाबत व नियमबाह्य पद्धतीने प्रसाधन गृह भाडेतत्वावर दिले. आज मला सांगा की ज्यावेळेस आपण एखादा गुन्हा दाखल होतो त्यावेळेस जर त्याला बेस नसेल, प्रायमा फेसी एव्हिडन्स नसेल तर तो गुन्हा दाखल करून घ्यायला कोणी म्हणजे पोलीस प्रशासन काही मूर्ख नाही आहे. आणि त्याचबरोबर हायकोर्टचं जे जातात मागं जे आता माझे मित्र आमदार महेश शिंदेनी जे आणि त्याचबरोबर माझे मित्र नरेंद्र पाटील या दोघांनी त्याचा उल्लेख त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये केला. आता हे सगळं आणि त्यात हायकोर्टनी हे गेले हायकोर्टात की आम्हाला आता संपूर्ण मतदारसंघात फिरायचंय आणि मतदारसंघात फिरत असताना लोकांशी संवाद साधावा लागतो. त्याकरता आम्हाला जामीन देण्यात यावा किंवा ही कारवाई जोपर्यंत निवडणुकीचा निकाल लागत नाही तोपर्यंत थांबवण्यात यावी. वास्तविक हे आजची नाही आहे. हा घोटाळा झाला जो काही जे झाला तो मागं झाला. आम्ही तर संपूर्ण जे काय करतो तो लोकसेवेचा वसा घेऊन संपूर्ण लोकांसाठी काम करतो. पण ज्या लोकांनी यांना त्या पदावर नेलं त्याच संपूर्ण माथाडी कामगारांचा विषय सुद्धा त्यांनी घोटाळा केला. आणि त्यामुळं फार मी बोलणार नाही. मी कोणाला विरोधक समजत नाही. पण जे सत्य परिस्थिती आहे की लोकांसमोर आली पाहिजे त्या आणण्याचं काम मी करतोय. एवढंच या प्रसंगी तर तेवढंच या प्रसंगी मला सांगावंसं वाटतं. आणि स्वतः ते म्हणाले की ह्याच्यात काय जर तथ्य नसेल तर मी माघार घेतो. आता शेवटी शब्द पाळायचा का न पाळायचा त्याचा हे वैयक्तिक विषय. आणि त्याकरता एवढं आता घोटाळे हे सगळं कागदपत्री ब्लॅक अँड व्हाईटमध्ये संपूर्ण आहेत. आणि त्याकरता ज्येष्ठ नेते यशवंत विचार जे त्यांनी जे सांगतात ते याकरता माझ्या मतदारसंघात 4 सभा घेतात. हे कुठले यशवंत विचार मला सांगा ना. म्हणजे घोटाळा झाला ते दडवण्याकरता आपण या ठिकाणी जर येऊन ते कव्हर अप करणार असेल. या अगोदर सुद्धा जनतेच्या साठी झटणारे जे लोक आहेत मागच बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळेस मी राजकारणात पण नव्हतं पण लोक सांगतात की जावळीत सुद्धा अशीच एक पोटनिवडणूक लागली होती. त्यावेळेस सुद्धा मला वाटतं 20 पेक्षा जास्त सभा 20च्या आसपास काहीतरी सभा जावळीच्या आमदारकीच्या मतदारसंघात पोटनिवडणुकीच्या काळात यशवंत विचारन सांगण्याकरता सभा घेतल्या गेल्या. पण मात्र जे खरं आहे ते दडून राहत नाही. आणि त्यावेळेस सुद्धा एवढ्या सभा घेऊन सुद्धा लोकांनी ऐकलं नाही. कारण की जे खरे यशवंत विचार आहेत ते
त्या लोकांच्या बाजूनी असतात आणि त्यावेळेस तिथं त्या उमेदवाराकरता साताऱ्यामधून आज उदयनराजे फॉर्म भरणार आहेत। यासाठी शक्तीप्रदर्शन मोठ्या प्रमाणात होत आहे। माझ्यासमवेत आहे काही कार्यकर्ते जे उदयनराजे समर्थक म्हणून ओळखले जातात। काय सांगाल की आज उदयनराजेंचा फॉर्म भरणार आहे, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आज साताऱ्यामध्ये येणार आहे। आज आमचे सर्वांचे दैवत श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांचा फॉर्म भरण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार आहोत। खरे तर आम्हाला ही ताकद दाखवायची गरज नाही। उदयनराजे भोसले हे उभे राहिले म्हणजे निवडून आलेच जमा आहेत, इथे या ताकदीची गरजच नव्हती। पण आज महायुतीचे तिन्ही मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे सर्व इथे उपस्थित राहणार आहेत। त्या सर्वांना आम्ही ताकदीनिशी इथे प्रेझेंट करून उदयनराजे भोसले यांचा फॉर्म भरणार आहे। उदयनराजे भोसले आमचे दैवत आहेत। आम्ही लहान असताना एवढे लहान असताना शाळेत असताना आम्हाला कोणताही पक्ष, जात, पात, धर्म काही माहीत नसताना आम्हाला लहानपणी फक्त एवढंच करायचं की एकच नेता, एकच राजन, एकच देवन, एकच पक्ष, छत्रपती उदयनराजे भोसले। आम्ही तेव्हापासून उदयनराजे भोसलेंना मानत आलो, मानत आहोत आणि मानत राहणार। सातारच्या गादीचा मान हा खूप मोठा आहे आणि जनताच तुम्हाला सांगेल की आम्ही या निवडणुकीमध्ये किती लाखाच्या लीडने निवडून येऊ हे तुम्हाला या आजच्या फॉर्म भरण्याच्या गर्दीतून दिसेल। आज काय सांगाल की साताऱ्यामध्ये नुसतेच उदयनराजे भक्त आणि उदयनराजे समर्थक आले आहेत? आता तुम्ही मगाशी म्हटला की ही लढत कशी होईल, लढत ही काय, हा माणूस म्हणजे शशिकांत शिंदे हे आमदारकीला पडलेले आहेत, त्यामुळे ही लढत काय अशी वन वे लढत। आणि सातारच्या जनतेला माझं एकच सांगणं आहे की डिपॉझिट जप्त होईल अशी परिस्थिती आत्ता जिल्ह्यात आहे शशिकांत शिंदेंची। त्यामुळं महाराजांना भरघोस मतानं 2-3 लाखाच्या लीडनं सीट लागण्याची शक्यता आम्ही भागात फिरतोय सगळीकडं। आता आज मी भारतीय जनता पार्टीचा युवा मोर्चाचा जिल्हा उपाध्यक्ष आहे। आम्ही भागात फिरतोय तर जे ते ज्यांच्या तोंडात आहे छत्रपती उदयनराजे, मान पण गादीला आणि मत पण गादीलाच। नक्कीच आत्ता यामध्ये आज महाराजसाहेबांचे कार्यकर्ते महाबळेश्वर असेल, जावळी असेल, सातारा जिल्हा असेल, काय सांगाल की आज युवक वर्ग जास्त प्रमाणात येतो? जर तुम्ही सर्व युवकांचं एक श्रद्धास्थान किंवा सर्व युवकांचं आयडल म्हटलं तर छत्रपती उदयनराजे भोसले यांना मानतात। छत्रपती उदयनराजे भोसले हे युवकांमध्ये एवढे कार्यरत, एवढे तत्पर कामासाठी आहेत की तुम्ही जलमंदिर पॅलेसला तुमचा कोणताही विषय असावा, तुमचा नोकरी असेल, तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम असेल तर छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडनं तो विषय लगेच सॉल्व्ह होतो। तर छत्रपती उदयनराजे भोसले यांचा नाद कुणीही करू नये एवढंच मी सांगू इच्छितो। आणि डिपॉझिट, जसे आमचे मगाशी युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणले, डिपॉझिट जप्त ते तर होणारच आहे। आणि आज एवढंच मी सांगतो, आज शिवतीर्थावरून फक्त गर्दी बघावी, फक्त महाराजांवर प्रेम करणार आहे। त्याच्यामुळे मी एकच म्हणतो, एक नेता एक आवाज, एक नेता एक आवाज, उदयनराजे फक्त ओनली उदयनराजे। आजच्या 9च्या बातमीपत्रात इथेच थांबण्याची वेळ झाली। पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।